नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। भारतीय जनता पार्टी खेडतर्फे 12वी बोर्डाच्या परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा। राष्ट्रीय गीत वंदे मातरमसाठी केंद्र सरकारने केली नवीन नियमावली जाहीर। खेड नगर परिषदेमध्ये 14 रोजी कॅन्सर प्रबोधन कार्यशाळेचं आयोजन। श्री स्वयंभू क्षेत्रपाल ग्रामस्थ ट्रस्ट तर्फे सालाबाद प्रमाणे महाशिवरात्री उत्सवाचं आयोजन। आणि खेड येथील शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने सालाबाद प्रमाणे पारंपरिक पद्धतीने शिवजयंती उत्सवाचं आयोजन। आता पाहूया सविस्तर वृत्त। भारतीय जनता पार्टी खेडतर्फे 12वी बोर्डाच्या परीक्षेला सामोरे जाणाऱ्या खेड शहरातील श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी फूल आणि पेन देऊन शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी भाजपा नेते तथा माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभवजी खेडेकर, विद्यमान नगरसेविका सौ वैभवी खेडेकर, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक व गटनेते रहीमभाई सहीबोले, मुख्याध्यापक विजय म्हस्के, राजकुमार मगदुम सर, उत्तम कांबळे सर, रिफाई सर, स्वप्नील वनारे, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट मिलिंद उर्फ दादू नांदगावकर, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार उपस्थित होते। विद्यार्थ्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी ही एक महत्त्वाची परीक्षा असून विद्यार्थी मोठी तयारी या परीक्षेसाठी करत असतात। सर्वांचे परिश्रम, सातत्य आणि आत्मविश्वास यामुळे सर्वांना नक्कीच यश मिळेल अशा शुभेच्छा यावेळी सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आल्या। यावेळी सर्व शिक्षक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। केंद्र सरकारने राष्ट्रीय गीत वंदे मातरम बद्दल नवे निर्देश जाहीर केले आहेत। गृह मंत्रालयाने जाहीर केलेल्या नव्या नियमावलीनुसार आता सरकारी कार्यक्रम, सरकारी शाळांमधील समारंभ आणि इतर औपचारिक कार्यक्रमांमध्ये वंदे मातरम गीत वाजवणे अनिवार्य असणार आहे। राष्ट्रीय गीताच्या सन्मानार्थ सर्वांना उभे राहावे लागेल। भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील अत्यंत महत्त्वपूर्ण गीत वंदे मातरमला 7 नोव्हेंबर 2025 रोजी 150 वर्ष पूर्ण झाली। या निमित्तानं केंद्र सरकारकडून देशभरात विविध उपक्रम हाती घेण्यात आले होते। याचाच एक भाग म्हणून नवी नियमावली जाहीर केली असावी असे सांगितले जाते। नव्या निर्देशानुसार आता 6 कडवी असलेल्या वंदे मातरमचे 3 मिनिट 10 सेकंदाचं गायन करावं लागणार आहे। यापूर्वी वंदे मातरमची 2 कडवी गायली जात होती, त्यासाठी 65 सेकंदाचा वेळ लागत होता। झेंडावंदन, राष्ट्रपती आणि राज्यपालांचे कार्यक्रम, त्यांचे भाषण आणि राष्ट्राला संबोधित करण्यापूर्वी राष्ट्रीय गीत वाजवलं जाणार आहे। अमरावती येथील प्रयास, अहमदनगर येथील आरंभ आणि खेड तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता नगर परिषद सभागृह येथे कॅन्सर प्रबोधन कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे। कॅन्सर प्रबोधन यात्रा कोकण दौऱ्यावर येत असून कोकण विभागात जनजागृती करण्यासाठी कार्यशाळेचं आयोजन केलं आहे। या यात्रेअंतर्गत कॅन्सर विषयी जनजागृती अनुभव कथन केले जाणार आहेत। अमरावती येथील डॉक्टर अविनाश सावजी आरोग्यदायी जीवनशैली सर्वांसाठी यावर मार्गदर्शन करणार आहेत। तालुका पत्रकार संघाच्या पुढाकारातून सामाजिक आणि जनहितार्थ प्रबोधन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे। याद्वारे तालुक्यातील नागरिकांना कॅन्सर सारख्या गंभीर आजारांविषयी योग्य माहिती मिळण्यास मदत होणार आहे। या कार्यशाळेत बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन खेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजू चव्हाण यांच्या वतीने करण्यात आलंय। श्री स्वयंभू क्षेत्रपाल ग्रामस्थ ट्रस्ट तर्फे सालाबाद प्रमाणे रविवार दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी महाशिवरात्र उत्सव विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे। यामध्ये रविवार दिनांक 15 रोजी पहाटे 5 वाजता आरती, सकाळी 7 वाजता ग्रामस्थांचं भजन, 9 वाजता अभिषेक आणि आरती, 7 वाजता खोंडे जोगळेवाडी येथील हरिपाठ, रात्री 10 वाजता कोकण नमन कला मंच रत्नागिरी यांचं नमन नाट्य, सोमवार दिनांक 16 रोजी पहाटे 5 वाजता आरती, 7 वाजता ग्रामस्थांचं भजन, 11 वाजता श्री सत्यनारायणची महापूजा आणि आरती, 1 वाजता ग्रामस्थांचं भजन आणि संध्याकाळी 7:30 वाजता महाप्रसाद आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। तरी या कार्यक्रमांचा लाभ शिवभक्तांनी मोठ्या संख्येने घेण्याचं आवाहन श्री स्वयंभू क्षेत्रपाल ग्रामस्थ न्यास ट्रस्ट यांच्यातर्फे करण्यात आलंय।
खेड येथील शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने सालाबाद प्रमाणे पारंपरिक पद्धतीने शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे। यामध्ये सकाळी 9:30 वाजता भरणे नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोटरसायकल रॅलीने मिरवणुकीला सुरुवात होईल। सकाळी 10 वाजता भरणे नाका ते खेड मुख्य रस्ता मार्गे मराठा भवन येथे बाईक रॅलीचं आगमन। 10:15 वाजता मराठा भवन येथील शिवछत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांची पालखीने पायी मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत येईल। 10:30 वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून पारंपरिक मिरवणूक निघेल। तरी शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी होण्याचं आवाहन शिवजयंती उत्सव समिती खेड यांच्यातर्फे करण्यात आलंय। भारतीय जनता पार्टीचे उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष श्रीराम भिकू इदाते यांची जालगाव पंचायत समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल आणि त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी भारतीय जनता पार्टीचे नेते तथा माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभवजी खेडेकर, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक आणि गटनेते रहीम सहीबोले, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट मिलिंद उर्फ दादू नांदगावकर, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार उपस्थित होते। संगमरत्न फाउंडेशन तर्फे शनिवार दिनांक 14 आणि रविवार दिनांक 15 फेब्रुवारी 2026 या कालावधीत श्री प्रचितगड मोहीम आयोजित करण्यात आली आहे। यासाठी 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 5 वाजता शृंगारपूर संगमेश्वर येथे एकत्र भेटायचं आणि अधिक माहितीसाठी अल्पेश सोलकर 86 52 78 45 47, अतुल करपे 96 190 45 865, पूजा साळवी 98 19 41 80 11, विकास दुटाळ 90 220 61 230, मनीष मस्के 770 900 72 92, अजित पाईक 95 94 57 57 28 यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघ अंतर्गत खेड गट क्रमांक 1 यांच्या विद्यमाने खेड येथील स्वर्गीय मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र येथे रविवार दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेत माता रमाईची गाथा सांगणारी हृदयस्पर्शी मी रमाई बोलते ही एक पात्री नाटिका सिनेनाट्य अभिनेत्री रमणी सोनावणे सादर करणार आहेत। तिकीट विक्री सुरू आहे। 200 रुपये आणि 100 रुपये तिकीट असून 200 रुपयाच्या फक्त 10 सीट्सच आहेत। तरी आपलं तिकीट आजच बुक करून या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आणि अधिक माहितीसाठी अजित मोहिते 98 19 19 86 16, अमोल कांबळे 70 30 60 18 19, अनिल पवार 99 75 95 68 27, स्वाती जाधव 90 28 46 28 82 आणि श्वेता पवार 78 410 83 437 यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघ अंतर्गत खेड तालुका गट क्रमांक 1 यांनी मला निमंत्रित केलं येत्या 15 फेब्रुवारी 2026 रोजी रविवारी दुपारी 12 ते 3 खेड तालुक्यातल्या स्वर्गीय मीनाताई ठाकरे सभागृहामध्ये। अगदी बरोबर ऐकलत। मी घेऊन येत आहे माता रमाई यांच्या आयुष्यावरील तिचा संघर्ष, तिचं धाडस, तिचं समर्पण, तिचा त्याग, तिचं चळवळीचं कधीच न दिसलेलं प्रेम, त्या तिच्या संघर्षाला तुमच्यासमोर मांडण्यासाठी क्रांती सूर्याची सावली माता रमाई माऊली, होय मी राजगृहातून रमाई बोलते हे नाट्य प्रयोग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। धन्यवाद।